फार महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे आता ॲक्चुअली. आणि मी जरा उशीरच केला या विषयाबाबत, कारण मला शंका होती. मला नीट माहिती नव्हती याबद्दल आणि मी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण माहिती काही मिळालीच नाही शेवटपर्यंत. जे काही मिळते माहिती ती मीडिया, सोशल मीडिया याच्यातून मिळते. गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने काही अजून डिक्लेअर केलेलं मला तरी दिसलेलं नाहीये. विषय आहे रेबीजच्या वॅक्सिनचा. बऱ्याच लोकांनी यावर रील बनवलेत. एका कंपनीच्या बॅच खराब आहे असं कळलंय. ते कळलंय ते पण कुठून? ऑस्ट्रेलियातून. आपल्याला अजून काहीच माहिती नाहीये. आपल्याकडे अजून काहीच कन्फर्मेशन आलेलं नाहीये. आणि कंपनीने सांगितलंय मे बी की ती बॅच होती खराब आणि ती आम्ही काढून टाकली आहे 2025 मध्ये. पण ऑस्ट्रेलियाच्या ऑथॉरिटीचं असं म्हणणं आहे की ते 2023 पासून चालू आहे. रेबिसच्या वॅक्सिनच्या नावाखाली पाणी येत होतं. फेक वॅक्सिन होत्या त्या. रेबीज हा अतिशय भयानक आजार आहे. ऍक्च्युली जर रेबीज झाला तर माणूस 100% मरतो. आणि रेबीज पासून वाचायचा एक उपाय आहे वॅक्सिन. म्हणजे वॅक्सिन आधी घ्यावी लागते रेबीज होण्याच्या. म्हणजे जंतू शरीरात गेले की लगेच वॅक्सिन घ्यावी लागते रेबीजची. तरच ते जंतू मरतात. नाहीतर काहीच उपयोग नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी तर बघितलंय की खूप ठिकाणी त्या कंपनीची वॅक्सिन दिली जात होती. आणि त्या डॉक्टरांची चूक नाहीये, हॉस्पिटलची चूक नाहीये, की त्यांना जर गाईडलाईन्स मिळाल्या आहेत, त्या कंपनी अप्रूव्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर त्यांना द्यायला काही हरकत नाहीये ना. आणि कन्फर्मेशन अजूनही मिळालेलं नाहीये कुठूनच. त्यामुळे मी काही कंपनीचं नाव नाही घेऊ शकत, बॅचचं नाव नाही घेऊ शकत. उगाच कोणी बातम्या देतं आणि त्याच्यावर आपण बोलायचं हे काय बरोबर नाहीये. पण तुम्ही सावध राहा, कुत्र्यांपासून सावध राहा बेसिक. नंतर रेबीज झाला तर कसली व्हॅक्सिन मिळेल माहित नाही आपल्याला. आणि जर चावलंच कुत्रं, मांजर किंवा दुसरे काही प्राणी चावलेच तुम्हाला, रेबीज होण्याची शक्यता वाटलीच, तर पहिलं जाऊन ती जखम स्वच्छ पाण्याने, स्वच्छ साबणाने धुवून घ्या. त्याच्यावर वाहतं पाणी सोडा, स्वच्छ पाणी सोडा. बऱ्यापैकी 99% जंतू त्यातच निघून जातील. व्हॅक्सिन घ्यायचीच असेल तर सरकारी दवाखान्यात जाऊन व्हॅक्सिन घ्या. मे बी तिथे स्टॉक सुधारला असेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट की उद्यापासून अवेलेबल आहे शिवनेरी हॉस्पिटल, मोरेबाग, कात्रज इथं. तिथे नवीन ओपीडी चालू झालेली आहे. आणि उद्यापासून सकाळी 10 ते 2 मी तिथे आहे. मी बायोमध्ये हॉस्पिटलचा नंबर आणि ॲड्रेस अपडेट केलेला आहे. आणि मला नाही दाखवायला जमलं तर जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि लवकर बरे व्हा. चालेल. काळजी घ्या. मी डॉक्टर अक्षय हिमाडे. कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.